ना या एक मॅडम जिल्हा परिषद सदस्य आहेत, ज्यांचा मी प्रचार करतो त्यांची एक टर्म झालेली आहे, त्यांना अनुभव आहे. एक सभापती मॅडम आहे, त्यांचा अनुभव आहे. त्या पुढचे मॅडम आहे, दोन एका गावाचं सरपंच उगलेले. तुम्ही पत्रकार, तुम्ही लोकांना विचारा ना, त्यांनी सरपंच पद पाहून गावात काय काम केलेले आहे. एक गावातलं कळम मध्येच विचारा, या गावातलं काम दाखवा. तशी यांची कामं आहेत ना, उशवणीची कामं आहेत, तुलसीताईंची कामं आहेत. अहो तुलसीताई, मी उपसरपंच झाल्या समजा, त्यांचा मी कार्यकर्ता आहे सचिन भाऊचा, निवडून आल्या कळम मुंबईमध्ये 9 लाखाचं जिमचं साहित्य पाठवून दिलं. 9व्या दिवशी निवडून आलेल्या. बरं फिरणं आहे का ना, महिलांना थोडं बंधन येतं. आणि हे कुठले फिरलेत समजा, त्यांचे मिस्टर सचिन भाऊ फिरलेत, रमेश शेठ फिरलेत. इकडे समजा मी होतो, त्यांचे मिस्टर फिरलेत का त्या महिला फिरल्यात, पुढे दिसलेत त्या महिला अशा फिरताना. अहो त्यांना लग्नाला बोलावलं जाणार ना, बारशाला बोलावलं जाणार का, त्या पारावर येऊन गप्पा मारीत बसणारी दिसणार कुठं त्या पारावर येऊन. बरं पारवा माझ्यासारखा माणूस तुमच्या गावात येईन, चहा पिईन, बसन, 4 जोडदार कामं करीन. यांनी यायचं कोणत्या महिला पैसे बस, गावात महिला असतात का? दिसणार कुठं त्या? तुम्ही लग्नात दिसणार, त्या बारशाला दिसणार, समजा त्याच्या पाचीला दिसतील का, ते दिसणार कुठं? डोळ्या जेवणाला दिसतील, ते दिसणार कुठं मग? तुमच्या नागरिकांना काय सांगणार या गोष्टी? अहो हे बनवलेलं त्या तुलसीदानविषयी काय म्हणतात त्याला, आपलं तोतानं बनवलेलं आहे. आणि ते लोक इडी नाही, लोक हुशार आहेत. लोकांना काय घ्या, लोकांना विकासाची रस्त्याचे. अहो 100% पाठीमागे राहिलं. आता मी फिरलोय, आत्ताशी आमचा कळम मधला एक बूथ पूर्ण झाला, आज शेवटचं घर झालंय. मी सांगतो इथं लिहून ठेवा, कधी माझ्या बूथ मध्ये पुढे उमेदवार पण आहे, पुढचा एकच बूथ आहे, तर 300+ राहणार आम्ही. किती? 300+. हा, नाही ते आहे ते सदस्य पदाचा राजीनामा देऊन टाकीन.